ते सविताबाई तशीच म्हणते, हा दाबून ठेवायला लागतं नाही म्हणते बाले. या महादेव माळीनं तर इकलाय म्हणतात कापूस. शेतकऱ्याच्या अंगात कपडे नाही राहिले रे बाबा. फाटले. चला मग 3 वाजताच पाणी आलं. आज घरूनच येणं नव्हतं, पण या लोकांना काही जमत नाही वावरात आल्याशिवाय. आणि हे पा मालकीनचे हाल. मालकीन पिऊ राहिली कपडे, एवढं पाणी झालं आता. बहीण आहे का? मग विचारते तर आता शेतकरी आहे तर हाल होईनच ना. तुला काऊन नाही दिलं नोकरीवाला पाहून तर बापानं? त्या बहीणले बरं दिलं. तुम्ही बहीण नोकरीवाले आहे का? तुला दिलं भिकाऱ्याला तर पाण्यात यास लागेल ना. बाई तिचा नवरा काम केलं त्यानं रेल्वेत परमनंट झाले ते लोक. वट्या आमच्या गळ्यातच राहिल्या. आणि मी मोबाईलसाठी छत्री आणली होती. आणि हे पा आमच्या घरच्याचे नाटकं. भाकर दिली मागं टाकून, म्हणजे तू हात गवून येऊ देवत आला काही होऊ दे. तुया छत्री आहे ना तर पकड मग भाकर. खराब होते ना. आणि सगळा कापूस ओला झाला. मग मोबाईलची पन्नी ओली होती वाटते आता व्हिडिओच्या नांदात. आणि दाखवतो तुम्हाला आता आमच्या कापसाचे हाल. कापूस येचून गठोड्यातून पाणी गळू राहिलं, एवढं पाणी आलं. आणि सगळे कापूसाचे कपडे गठोडे. आणि विशेष म्हणजे आम्ही काही तळव बिळव आणला नाही झाकायला. कापूस कोळला होता, पण पाणी आल्याच्यानं सगळे गठोडे वाले झाले. अजून काही गठोडे आणायचे राहिले. आणि आता बैलाचे हालपा किती होतात. आणि आमचे डी चालायचे. म्हणजे सरकार तर मारूच राहिलं शेतकऱ्याले, पण निसर्गही वरून टोले देऊ राहिला. हे असे बाया सगळ्या वल्या झाल्या. आणि मी फक्त छत्रीनं हाव कोळली. आणि तुम्हाला दाखवणं हे जरुरीच आहे. हे एवढे हाल शेतकऱ्याचे, त्यासाठी आणतो मी छत्री. नाही तुम्हालाही समजलं पाहिजे, सरकारलाही समजलं पाहिजे ना. शेतकऱ्याला तर माहीतच आहे शेतकऱ्याचे हाल कसे होतात तर. कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याची जाणीव असते. फक्त हे मोठ्या खुर्चीवर बसले हे सरकार, यायलेच काही घेणं देणं नाही शेतकऱ्याचं. आहे की नाही वहिनी? बरोबर आहे. उकळून पाहिली ते. पण आज एक तर ते एकसारखं करावं लागत होतं ना, तिकडून आणावं लागत होतं. एकसारखंच व्हायला बाई. एकसारखं व्हायला बाप. ते नाव इकडून 5 तास राहिलात ना, तिकडून त्या डोंग्यात. ते धुऱ्यावर लोक नाही लागत होते. गठोड्याचे 3 किलो असं म्हणणं होतं माझं. एक दिवस यातलं पाणी आटत नाही काही. कशातलं ते जे हे असते का ते नक्की, त्या नक्कीच्या बुडातलं पाणी आटत नाही एक दिवस. सांगा मग ते बी बांधून ठेवून आपण गोठड या सारखीले बाद झाड फुटतात वहिनी. आता हे पाणी आहे की उद्या आटत नाही आपलं. हे अटी पाणी राहते याच्यात. नाही गोठड बांधून ठेवून तेवढं खाली झाकून ठेवून झाड तयार व्हायचं. हो ना, टेन्शन झालं. 1-2 दिवस हवा असली आणि खाली गेले की नाही वहिनी तर जमते. काय येलेलं आले हो माझ्या पाण्यानं. कारण की पाणी होतं पण तरी त्यानं कापूस बंद नाही ठेवला. रोटच वावरायचं ना भेटायचं करे. धरले बंडीत गठोडे आणले की घरात दिले खुल्ले करून धरले. रस्त्याचा प्रश्न आहे सारे. त्याच्यावर ते रस्त्याचं कसं आहे. काय? झोपू नको हो जास्त. काय बोलतात? नाही 2 दिवस झोपू नको. 2 दिवस कसं वावरातला माल नेलो मग एका परी झोपत राह माय. मग झोप एका परी किती झोप. मग किती धंदे करा. मग किती धंदे करा. 2 दिवस फक्त झालं पाहिजे बा. आता आपण येसून नेसा नाही फुटा त्यातले झाडं. मग काय करसा. 2 दिवस उद्या दिवस थांबा. 2 दिवस आपण इकडे येऊन डायरेक्ट तिकडे येतो ना. बस मग तिकडे राहिलं की राहिलं तिकडलंच ना. काहीवर मग कसं मग मी तटी लाकडाई कुठे काय करू. नाही त्या याची तटी आणि लाकडाई. त्या याच्यावरच काय करू राहिले हाय त्याच्यावरच ना कापूस आहे का ठाकूरच्या खोपडीत म्हणून त्यांनी. आता चालू आहे कापूस याच्याची पुढची तयारी. कारण पाणी तर काही सुसू नाही देऊ राहिलं. लाकडावर गोठवून देऊ. पलंग आहे त्याची. आपला पलंग आहे, पलंगावर ठेवायची. यूज नको म्हणा. इथले आम्हाला स्वप्न पाहू नको दे म्हणा. त्याला यूज नको. त्याला सांगून द्या आता. नाही ना, आणण्याचं आहे पाण्याचं नाही, पण आणण्याचं आहे. आता आहे ना प्रश्न. झालं. पाणी नाही त्या कपडे. ते पन्नी जा ना बरं, बसले तू बंडीत. ती चप्पल दे माझ्या पाय. या बाई. तुम्ही बंडी जाता की नाही. रस्ता आहे खराब. आम्ही जातो. येतो रस्ता किती खराब आहे.
चला मग चला निघलो आता आम्ही घरी. आता तर काही कापूस येसनं होत नाही. पाणी उघडलं आता. आता तर पाणी गेल्यावर गरमा करू राहिली पण सगळं ओला करून दिलं बाई हात धरणं. आणि झालं. चढता येते का मामीले? आता हे 2 बुड्या येतात इनी बंडीत बसून ना. आता आमची हाय आता लागला रगत निघला का? लागले का? दिसली का? नाही काकरच लागला अरे अरे ते बिल फसेल होते मामीले बंडीत धसता धसता लागली. अरे बाबा चुना लावा त्याला सध्याचा आता. पिकीन नाही 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 काही जखम नाही ना बाई ते. जखम नाही फक्त हे अटी हे वरपडला गेला होय रमा. वर खायला गेला म्हणून त्याला पण तरी काही ना काही लाव. काय हाल हात रे देवा. पाय गं. या अशी. अशी या. ते ठोकर लागल्यासारखं झालं. ठोकर लाग. हो. डाबरी दाबरीचं रक्त तिथून पाय राहिला. होय ना मात घेऊन. मला लागत होतं की नाही बाई. तर मी सांगतो तुला पाय ना कुकराची वाफ. इकडे बघ. तुमच्या पायात आग होऊ राहिली. मला चालावं नाही वाटू राहिलं अजून. काय मच्छर वासुरले पण कोण म्हणे वा खडक टाकले? हा हा आमचे पाय किती ती येतात म्हणा. आता असे नरम झाले की गाऱ्या पाण्यानं. बंडी गेली पुढे आणि आम्ही चाललो आता. सडकेवर सगळे गोटेच गोटे आहेत आणि असे पाय तिवयले किल्लाय. आणि जावा कुठून हेही समजून नाही राहिलं. पा हे रस्ते न पा आमचे अवतार. हा पा झिंगा भयाचा अवतार. अर्धे कपडे तर गाऱ्यानंच भरले आणि आज पाय धुतल्याशिवाय काही घरात जाणे नाही. कापूस झाला ओला आणून ठेवला आता घरात. सध्याच पोचलो घरी. आणि धुवा आता.